माणसाच्या हातात आहे, मी सांगणार आहे. परंतु एक गोष्ट अशी आहे की बाबासाहेब म्हणतात की हे जे वंचित समाजातली मुलं आहेत ना, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. आणि दर्जेदार जर शिक्षण तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही अधिकचा पदार्थ देऊन अत्यंत त्या विषयातले तज्ञ आणि विद्वान नेमा. बघा काय बाबासाहेबांची सूचना आहे. माझे फिलॉसॉफीचे सर बाबासाहेबांनी औरंगाबाद आणलं तिथं. मला वाटतं ते सगळे साहित्य सगळे विचारवंत जे क्वीन होतं मुंबईच्या आणि औरंगाबादच्या कॉलेजमध्ये महाराष्ट्रातलं क्वीन बाबासाहेबांनी जमा केलं. त्यांनी जात नाही बघितले हे ब्राह्मण आहे ते दोन, त्यांनी एकच बघितलं हा विद्वान आहे आणि विद्वान पिढी घडू शकतो, ज्ञानी आहे, ज्ञानी माणूसच ज्ञानी पिढी घडू शकतो. मला असं वाटतं बाबासाहेबांच्या या ज्या सूचना आहेत या सूचनासाठी आग्रह धरणं हे खरं तर आपल्या सगळ्या चळवळीतल्या मंडळींचं काम आहे. पण आता ते तेवढं काही लक्ष देत नाही की आपली स्वतःची काय चळवळीची आहे आपल्या समाजाची. हा एक भाग. दुसरं, बाबासाहेबांनी हे सगळं जे शैक्षणिक विचार मांडले आणि बाबासाहेबांनी जे काही शैक्षणिक काम केलं, किती वसतिगृह काढले, किती कॉलेज काढले, किती शाळा काढल्या, आणि तळमळ काय होती, खेड्यापाड्यातली ही अस्पृश्यांची मुलं शिकावी मोठी उत्पादन. आणि म्हणून बाबासाहेबांनी ही जी शैक्षणिक चळवळ महाराष्ट्राला देशाला दिली त्याचे काही पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्या देशाच्या समोर आहे. त्याचा पॉझिटिव्ह फरक पडला. पहिला फरक काय पडला की दलिताची मुलं, ओबीसीची मुलं, आदिवासीची मुलं, गरिबाची मुलं हे शिक्षण घेऊ लागले. बाबासाहेबांच्या विचारामुळं, बाबासाहेबांच्या या शैक्षणिक कार्यामुळं, बाबासाहेबांनी या संस्कार काढल्यामुळं आणि त्याच्या प्रेरणेनं बाकीच्या काढल्यामुळं. पण एक पॉझिटिव्ह इफेक्ट झाला, न शिकणाऱ्या समूहातली मुलं शिकायला लागली. दिस इज अ पॉझिटिव्ह इफेक्ट, म्हणजे कॉन्ट्रिब्युशन ऑफ दिस मुवमेंट. हा एक. दुसरं, अनेक वंचित समाजातले कार्यकर्ते, सोशल वर्कर आपण पाहतो की आश्रमशाळामध्ये खूप पंचायतीमुक्ताचे कार्यकर्ते आश्रमशाळा काढले, संस्कृत दलिताचे अनेक नेते अनेक संस्था काढल्या. मी सांगून आपली अपेक्षा आहे आपली, पण ते नंतर होऊ. परंतु एक गोष्ट अशी झाली, बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा आणि विचाराचा परिणाम असा झाला की वंचित समाजातल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शैक्षणिक संस्था काढल्या आणि त्याच्यामुळे मुलामुलीचं शिक्षण, गरीबाच्या मुलामुलीच्या शिक्षणाची सोय झाली. ही पॉझिटिव्ह. तिसरं काय झालं, बाबासाहेबांनी शिक्षणात वंचितांना शिक्षण मिळावा याच्यासाठी घटनात्मक तरतूद केली आणि कायदेशीर आधार मिळून दिला. दिस इज अ पॉझिटिव्ह इफेक्ट. बाबासाहेबांमध्ये पॉझिटिव्ह की नाही, तुम्हाला ते आता राईट टू एज्युकेशन मनमोहन त्या काळात झालं, पण बाकीच्यांचं सगळे स्कॉलरशिप किंवा रिझर्वेशन हे सगळ्या ज्या गोष्टी अनुषंगाने आल्या त्याला कायदेशीर अशा स्वरूपाची तरतूद केलं, घटनात्मक तरतूद केल्यामुळं कायदेशीर पाठबळ मिळालं. हे बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचं फलित आहे. तिसरं, बाबासाहेबांचं म्हणणं की ह्या काही का असे ना कमी प्रमाणात असेल, परंतु वंचित समाजातल्या अनेक लोकांची सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक प्रगती झाली हे दिसते. आपल्याला दिसतं, या उद्योगामध्ये दिसतं. झोपडपट्टीमध्ये राहणारा आज एखादा माणूस, चांगल्या म्हणल्या पायाला चप्पल नसलेला माणूस आज मोठ्या कारमध्ये जातो, दिसेल गोष्टी ते बदल झाले. आज एक शब्द न लिहिता आमचा लक्ष्मण गायकवाड पहिल्यांदाच लिहिलं उचल्या आणि उचलून आणलं साहित्य अकादमी. म्हणजे काय प्रतिभा बघा, काय नामदेव घसाल लिहिली कविता. ते नामदेव घसालचं नाव घेतल्याशिवाय मराठीच्या इतिहासकाराला ते किती जरी आता उपेक्षा केले तर तो इतिहास करूनच होऊ शकत नाही. काय म्हणतो काम प्रगती झाली नाही असं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं बालचंद्र मुंगेकर असते, नरेंद्र जाधव असते, गंगाधर पानपुणे असते, सावकाश खर्चे असते, या महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्व करतायचे हे बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचं फलित आहे. दुसरं, बाबासाहेबांचा अजून एक मुद्दा होता की त्यांच्या चळवळीचा अजून एक काय झाला
की कुठेही काही झालं, मला असं वाटतं दलित चळवळीतले कार्यकर्ते जेवढा अग्रेसिव्हली समोर येऊन ते अन्याय असं उघड पाडतात, दुसरं करत नाही, तर ते जाणीव झाले नाही. बाबासाहेबांचं या चळवळीचा एक उपयोग असा झाला, परिणाम असा झाला की शोषण, अन्याय आणि दमन याची जाणीव लोकांना. आता जर तुम्ही आमचं शोषण करू शकता, आमचं दमन करू शकता, आमच्या राज्य करू शकता, आमच्या राज्याच्या करू शकता, तुम्ही जर ते कराल तर आम्ही आवाज जसं तसे उत्तर देऊ. म्हणजे इथपर्यंत आपण ते दाखवू. परंतु हे कुठून घडलं? बाबासाहेबांच्या त्या शैक्षणिक प्रयत्नामुळे झालं. तिसरं, अजून एक पॉझिटिव्ह बदल झाला बाबासाहेबांच्या चळवळीमुळे. ते जे माझे सगळे शिकलेले पोलीस काही म्हणतात, माझं जे प्रेम आहे म्हणजे शिकलेल्या लोकांबद्दल विराट टाकले. बाबासाहेबांच्या या चळवळीचा एक परिणाम असा झाला की शिकलेल्या लोकांनाही असं वाटायला लागलं की आपण समाजात काहीतरी देणार आहोत. आता तुम्ही ज्यांचा सत्कार केला ना, ते या कमिटमेंटच्या फिलिंगवर ते काम करतायत म्हणून तुम्ही ते केला. म्हणजे एक परिणाम झाला. वंचित समाजातले माणसं आपण आपल्या समाजासाठी काही केलं पाहिजे याचा विचार करू लागले आणि काम करू लागले, हे त्याचा फलित आहे. एक चांगलं अशा स्वरूपाचा पांडुरंग संवाद या वंचित समाजातून आश्रय झाला. ते बाबासाहेबांच्या या शैक्षणिक आणि मी आता सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे वैचारिक आणि सांस्कृतिक नेतृत्व निर्माण झालं दलित समाजातून, ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्य आणि चळवळीमुळे होईल असं मला वाटतं. आणि म्हणून हे जे काही विचार आहेत, एक शेवटचा मुद्दा थोडा जास्त झाला. आता प्राध्यापक आहे, प्राचार्य होतो, विद्यापीठात डीन होतो, आम्हाला खूप बोलायची सवय असते. एक मुद्दा असा आहे, शिक्षणातल्या सगळ्या घटकाबद्दल बाबासाहेब बोलले. लिगल एज्युकेशनवर खूप चांगलं त्याच्यावर बाबासाहेबांनी भाषेविषयी खूप विचार मांडले. बाबासाहेबांनी साहित्याची भूमिका याच्यावरती खूप चांगले विचार मांडले. परंतु त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं, बाबासाहेबांनी प्राध्यापक कसा असावा आणि विद्यार्थी कसा असावा याच्याविषयी अत्यंत मौलिक विचार मांडले. या देशातले शिक्षक जर बाबासाहेबांचं ते ऐकले, बिघडलेली सुधारतील आणि बिघडणार नाही एवढी ताकद त्या बाबासाहेबांच्या त्या विचारामध्ये. काय म्हणतात बाबासाहेब? बाबासाहेबांनी एक मिनिटामध्ये सांगणार आहे, आपला वेळ घेणार नाही. बाबासाहेब असं सांगतायत आणि ते फार महत्वाचं आहे. शिक्षणामध्ये शिक्षकाला सर्वोच्च स्थान दिलं पाहिजे आणि आहे. दुसरं सांगतात, शिक्षक हा समाज आणि राष्ट्राचा सारथी आहे. सारथी म्हणजे पुढं ही जे रिअल हिरो, शिक्षक हा रिअल हिरो आहे देशाचा, खरा नायक आहे, खरा नेता तो आहे. बाबासाहेब सांगतात, शिक्षणाच्या सगळ्या नाड्या या शिक्षकाच्या हातात असतात. शिक्षक हा शिक्षणाच्या कारखाना तो फोरमेन आहे. म्हणजे तो सगळं कारखाना, शिक्षण जर कारखाना म्हणला तर तो फोरमेन आहे. म्हणजे तो जर फाईन असेल तर प्रॉडक्ट फाईन येऊ शकतो. शिक्षक कसा असावा? उदात्त मनाचा असावा. शिक्षक निपक्षी असावा. शिक्षक हा समबुद्धीचा असावा. केवळ विद्वान असून चालणार नाही, तो बहुश्रुत असावा. त्याची वाणी शुद्ध असावी. खूप शिवाय देतो आपण ते थोडं तो उत्साही असावा. ते त्याच्याकडे बघितलं की मुलं बसतच नाही. तो इतका उत्साही मनातून शिकवलं पाहिजे ना, असं त्यांचं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. त्याच्या विषयातील ते फार महत्वाचं आहे. बाबासाहेब असं सांगतायत, बाबासाहेबांनी एका ठिकाणी असं लिहिलं, 1 तास मला शिकवायचं असेल तर मी 8 तास अभ्यास करतो. 2 पुरुष होते प्राध्यापक मुंबईला बाबासाहेब. एक लेक्चर करण्यासाठी पहिलं लेक्चर बाबासाहेबांनी 8 तास अभ्यास करून केले. आम्ही तर सकाळी उठले जातो आणि जे सुचत ते सांगतो, ते काही खरं नाही, हे काही खरं नाही, आपलं काही खरं नाही. बाबासाहेब सांगतात, विषयातील ज्ञान सखोल अद्यावत ठेवलं पाहिजे. त्याने सतत वाचन आणि चिंतन हा रममान असलं पाहिजे. खरं सांगतो, चिंतन आणि वाचन याच्याशिवाय शिक्षकाला दुसरं छंदच असला कामा नाही. तुम्हाला आता मला सगळं माहिती आहे, शिक्षणामध्ये मी प्राचार्य होतो. तुम्ही कसे आहात, काय काय करतात, सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण हे बदलायला पाहिजे.
कोणते विचार, कोणती मूल्य याच्याशी संवाद साधायचा मुलाशी, समाजाशी. मला असं वाटतं एक लक्षणी असं दिलं त्याची पुनरावृत्ती करायची गरज नाही. भारतातल्या सगळ्या इंटलेक्च्युअल्स यांची मूल्यदृष्टी सुस्पष्ट असली पाहिजे. भारताला मूल्य कोणती पाहिजे, स्वातंत्र्य समजा बदलता नाही आणि वैचारिक दृष्टी कोणती पाहिजे, पुढे शाहू आंबेडकर, मार्क्सला याच्याशिवाय दुसरं काय, पण हे समजून तरी घेतलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. एक महत्वाची जबाबदारी टाकते शिक्षकाकडे. बाबासाहेब म्हणतात शिक्षकांनी विद्यार्थ्याची बौद्धिक आणि बौद्धिक गरज केली पाहिजे आणि त्याच्या चारित्र्याची गरज केली पाहिजे. दोन्ही बाबासाहेबांनी सांगितलं की नाही, शिक्षकाचं जे काम की त्याच्या बौद्धिक जीवनाची जडणघडण करणं हे शिक्षकाचं काम आहे. की विद्यार्थ्याच्या याची चारित्र्याची जडणघडण करणं. आणि म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं होतं की तयारी करून शिकवा, म्हणजे दररोज वाचन करून शिकवा. आता हे सगळे छोट्या छोट्या बाबासाहेबांनी सांगितलं नको त्या उपद्रवामध्ये वेळ करू नका. फक्त ज्ञान, विचार, वाचन, याच्या संपर्कात बाबासाहेब स्वतःच्या अनुभवानं ते सांगत होते. आणि म्हणून मला असं वाटतं बाबासाहेबांनी हा जो मुद्दा सांगितला की टीचर इज द बॅकबोन ऑफ द एज्युकेशन, की शिक्षक हा शिक्षणाचा स्थान आहे. आणि मग विद्यार्थ्याच्या संदर्भात सुद्धा बाबासाहेबांनी फार मौलिक विचार मांडले. आणि बाबासाहेब म्हणाले की खरं तर तुम्हाला जे माझे तरुण मुलं आहेत मी त्यांना सांगेन की बाबासाहेबांचं जगणं बघून जर तुम्ही शकतात तर तुम्ही खरंच आयुष्यामध्ये एकदम पुढे जाऊ शकता. नरेंद्र जाधवने बाप नाव त्यांचं जे आत्मकथन दिलं तुम्हाला माहित आहे काय त्याच्यात मी नरेंद्र जाधवला प्राचार्य म्हटलं सर पुण्यामध्ये मी फार बसण्यात आता खेड्यामध्ये चला करून माझ्या बालकीमध्ये या मुलांना बोलत करून ते माझे ओळख माझी चांगली संबंध तेव्हा येतो म्हणतो. आणि मग 1000 मुलं ग्रुप नरेंद्र जाधव आणि त्यांनी ते आत्मकथन घेतलं. एक घटना सांगितली ते म्हणजे माझे जे वडील आहेत ना ते फार शिकलेले नव्हते. ते मला वाटतं नरेंद्र जाधवची सगळी फॅमिली विद्यमान आहे, ते सेक्रेटरी होते त्यांच्या तर नरेंद्र जाधव विचार तर ते एक नाश्ता मी आला म्हणायचा नरेंद्र डॉक्टर, दुसरा नाश्ता सांगायचं इंजिनियर, तिसरा ते सांगायचं कलेक्टर. ते वडील सुद्धा ऐकत होते आणि एका दिवशी नरेंद्र जाधवला बोलवलं आणि सांगितलं अरे नरेंद्र तुझं सगळे तीन गोष्टी सांगताय तर माझं एक म्हणणं आहे. नरेंद्र जाधवने सांगितलं माझ्या म्हणण्याचं ते वाक्य माझ्या आयुष्याची दिशा होतं. नरेंद्र जाधवच्या वडिलांनी सांगितलं नरेंद्र तू काही हो पण जिथं जाशील तिथं पहिला हो. हे माझे वाक्य, ते वाक्य मला असं वाटतं बाबासाहेबांचं जीवन जर तुम्ही पाहिला बाबासाहेबांचं मला असं वाटतं त्यांची ज्ञानलालसा, त्यांच्या अभ्यास करण्याची एकाग्रता, त्यांचं प्रयत्न परिश्रम, सगळ्या गोष्टी तुम्हाला मला तरुणांनाच नाही आपल्या सगळ्याला उद्बोधकाच्या स्वरूपात आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की मुलांनी खूप बाबासाहेब आणि त्या सगळ्या भाषणामध्ये मुलांनी जर ती भाषणं वाचून समजून घेतली तर बाबासाहेब म्हणायचे तुम्ही थोडं आत्मविश्वास तुमच्यामध्ये येते. तुम्ही माणूस म्हणून बाबासाहेबांचं वाक्य माणूस म्हणून तुम्ही सर्वांगीण संपन्न व्हावं ही माझी अपेक्षा आहे. जसं तुम्ही निर्भय व्हावं, स्वातंत्र्य व्हावं, तुम्हीच तुमचे जीवनाचे शिल्पकार आहात, दुसरं कुणीच तुम्हाला मदत मिळेल तुम्हीच तुमचे गुरु आहात. मला असं वाटतं मुलांना त्यांनी जो संदेश दिला तो फारच महत्त्वाचा होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की विद्यार्थी केंद्रित शिक्षण असलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. बाबासाहेबांचं एक फार
यांच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केला तर समाज, राष्ट्र, संस्कृतीचं नुकसान होतं, दुष्परिणाम होतो. आम्ही आता तर पाहतो ना, आज काय सांगितलं सगळं पाहतो. 10, 15, 20% आज बेसी झालेली तरुण पिढी पाहतो. त्याला दोष बाबासाहेबांनी तेव्हा सांगून ठेवलं होतं आणि ते आपण नाही ऐकलं. बाबासाहेबांचं अजून एक वाक्य आहे की देशातले तरुण त्यांचं कर्तव्य आणि जबाबदारी किती समजून घेतात त्याच्यावर त्या देशाचं भवितव्य अवलंबून असतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना सांगितलं आणि स्वतःचं आचरण शुद्ध ठेवा, ज्ञानाचरण अखंडपणे करा, स्वतंत्र चिकीत्सक विचार करायला शिका, सत्याचा शोध घ्या, गुरुत्व सुद्धा एक नका छोटा असतो. हे म्हणाले तर ते पटलं तरच ते स्वीकारा, त्यांचं दर्शन घ्या, पण विचार पटला तर स्वीकारायचं. निर्बुद्धी व्हा, बुद्धिमान. मला असं वाटतं बाबासाहेबांनी निर्बुद्धी व्हा म्हणजे त्याने एक स्वतःचं उदाहरण दिलं. ते म्हणाले मी लंडनमध्ये असताना 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष 2 महिने बघा काय निर्बुद्धीपणा. आणि म्हणून हे सगळं आपण ते समजून घेतलं पाहिजे असं म्हटलं. आणि शिक्षकाला आणि विद्यार्थ्याला त्यांनी असा सल्ला दिला की विविध प्रश्न हा गणित वाचा आणि त्या विविध प्रश्नामध्ये शिक्षकाचे कर्तव्य काय आणि विद्यार्थ्याचे कर्तव्य काय याची सविस्तर चर्चा आता वेळेस मानू शकणार नाही. परंतु एकत्रच मला असं वाटतं बाबासाहेबांचं मी बाकीच्या सगळ्या पॉलिटिकल कन्सेप्ट महत्वाचे पिढीवर बोलले, फ्रीडमवर बोलले, मी डेमोक्रेसीवर 25 पानाचा लेख लिहिला बाबासाहेबांनी. खूप कन्सेप्ट आपल्याला लिहिता येईल, परंतु बाबासाहेबांची कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन ही मौलिक आहे. मला असं वाटतं की व्यक्तीचा विकास आणि सामाजिक क्रांती शिक्षणाच्या गुणावली हे सूत्र आपण सर्वांनी स्वीकारावं. सॉरी खूप वेळ दिला, धन्यवाद. मंथन माग होते, समतेच्या भावनातील चंदन माग होते. अशा आशयाचा जो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणाविषयीचे विचार या विषयाला न्याय देण्याचं अभ्यासपूर्ण साध्या सोप्या भाषेमध्ये शिक्षण विचार आणि पालक आणि विद्यार्थी आणि प्राध्यापक आणि पालकांमध्ये जाणीव करून देण्याचं काम फार मोठे या ठिकाणी सरांच्या विवेचनातून झालेलं आहे. यानंतर आपण अध्यक्षीय समारोहामध्ये वळत असताना असे सन्माननीय या ठिकाणी या विचार मंचाचे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्या नागेश नगरीमध्ये आजचे व्याख्याते म्हणून नागोराव कुंभारचं पण अध्यक्ष साहेब आमचे जवळचे सहकारी चळवळी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणविषयक विचार या विषयावर सखोल आणि अतिशय चुकीचा चालू आहे सरकारचा की जीवनोपयोगी असं कौशल्य विद्यार्थ्यांना शिकवलं जावं हे आवश्यक आहे. पण शिक्षणाचा खरा उद्देश आपण आम्ही बरोबर त्यांना बोलते होतं चारित्र्य संवर्धन हा आपला शिक्षणाचा खरा हेतू असला पाहिजे आणि बाबासाहेबांनी त्याच्यावरच भर दिलेला आहे. आपल्याला गेल्या काही म्हणजे 75 वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे दिसतंय की शिक्षणाचा प्रसार झाला खूप झाला. 1947 साली आपल्या देशात साक्षरतेचं प्रमाण हे जेमतेम 13% होतं आणि आता या 2025 साली ते जवळपास 75% गेलेला. पण एक त्याच्यातली उणीव अशी आहे की स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण हे मात्र 50% कमी आहे. दुसरी जी या सगळ्या शैक्षणिक पद्धतीमध्ये
उणीव राहून गेलेली आहे ती म्हणजे गळतीचा प्रमाण वाढलेला आहे. प्राथमिक शाळेमध्ये जी पटनोंदणी होते त्यापैकी जेमतेम 50% 60% हे माध्यमिक शेवटची परीक्षा देतात. ही गळती होणं ते बरोबर नाही आणि विशेषतः मुलींची गळती जास्त होते. मुलींची गळती जास्त होण्यात ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणासाठीच्या सोयी कमी, त्या शाळा वाढायला गेल्या तरी काही खेड्यांना काही खेड्यातल्या मुलींना 3, 4, 5 किलोमीटरपर्यंत शाळेसाठी जावं लागतं. ही परिस्थिती लवकरात लवकर बदलायची गरज आहे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या आणि इतर अनेक आपल्या या राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी जे जे करणं आवश्यक आहे त्या शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा मोर्चा आखाली आहे आणि त्या बाबतीत आपण जरी प्रगती केली असती तरी याच्या उणीवा राहून गेलेल्या आहेत त्या लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करता आलं. आपल्या आशिया खंडातील 2 देश, एक खूप मोठा एक खूप लहान. चीन साक्षरताचं प्रमाण हे 94% झाले आणि श्रीलंका सगळ्यात लहान देश, तिथं साक्षरतेचं प्रमाण हे 92% आहे आणि भारत जेमतेम 75%. म्हणजे आपण एवढा मोठा देश आणि एवढी मोठी परंपरा वगैरे एवढी बोलतो, आपल्याला एवढं नाही करता आलं आणि हे अपयश हे केवळ सरकारचं नाही, आपल्या सगळ्या शिकलेल्या लोकांचं ते अपयश. या आपल्या समाजात एकही माणूस, एकही बाई आणि पुरुष निरक्षर राहणार नाही. ही प्रतिज्ञा ही आपल्यापैकी प्रत्येकानं केली पाहिजे आणि आपल्या आपल्या परिसरात त्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे असं मला अतिशय नम्रतेनं पण कळकळीनं आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे. शिक्षणातून चारित्र्य संवर्धन कसं होईल हे महत्त्वाचा मुद्दा जो बाबासाहेबांनी मांडला आणि त्याच्यावर नागरिकांनी खूप भर दिला. शिक्षणात जे काही सुधारायचं असेल सरकार फार करू शकणार नाही. शिक्षक आज करावयाचा करता धरता आहे आणि शिक्षकांनी त्यांचं जीवनयापन जे चालवलं, आता अलीकडे त्यांचे पगारही चांगले वाढलेले म्हणतात, त्यांची शिक्षण अनुभूती पगार वाढले याच्यामुळंच काही शिक्षक आता अजिबात शिकलेलं केलेले आहे, नको त्या धंद्यात ते जायला लागलेले आहे. शिक्षकांनी सांगायला आपण कोण, शिक्षक म्हणून त्यांनी काम स्वीकारलं हे नोकरी म्हणून, पण त्याचबरोबर जे काम स्वीकारलं आहे त्याचं काय स्वरूप आहे, काय महत्व आहे, राष्ट्राच्या उभारणीमध्ये त्याचं किती क्रुशियल काम आहे याची जाणीव प्रत्येक शिक्षकाला करून घेतली पाहिजे. आणि त्यांनी जर तसं केलं तर मग ज्या काही उणीवा दिसत आहेत आपल्याला त्या आपल्या शिक्षण व्यवस्थेतल्या उणीवा दूर होऊ शकतील असं मला वाटतं. इथं आपण हा आंबेडकर विचार मंच 13 वर्ष चालवलं आणि आता हे 14वं वर्ष आहे. इतकं चांगलं काम, कारण समाज बदलायचा असेल, मी बदलायच्या क्षेत्रात माझ्या पदाचा नाही होते. मला सहज दाखवलं बाबासाहेबांच्या निधनानंतर लोकसभेत बोलताना नेहरू म्हणाले, आंबेडकरांनी आपल्या समाजात ज्या विरुद्ध प्रत्येक नागरिकाने विद्रोह केला पाहिजे त्या बाबतीत विद्रोह केला. आता हा जो आंबेडकरांनी आपल्या आचरणानं घालून गेलेला धडा आहे तो आपण सगळ्यांनी
जिरवला पाहिजे, आपल्या आचरणात आणला पाहिजे. तेव्हा हा एकूण परिवर्तन, मूलभूत परिवर्तन जी विषमतावर आधारलेली रचना आहे आपल्या समाजाची, ती बदलून समतेवर आधारलेली रचना निर्माण करायची आहे. आणि आता मगाशी मी लंका आणि चीनचं उदाहरण दिलं त्याप्रमाणे उशीर झाला आपल्याला, पण तरीही अधिक नेटानं, अधिक जिद्दीनं लवकरात लवकर आपण सगळ्या भारतीयांना साक्षर करू अशी प्रतिज्ञा आपण घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. बाबूरावांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या आंबेडकर मंचाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. मगाशी सत्कार झाले त्यावेळेला मला हे कसं जाणवलं की एखादी महिला असेल तर कसं झालं त्याच्या पुढे करणार आणि असं जर तुला जमलं तर तेवढं करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. भाऊ उद्या दिनांक 10 एप्रिल 2025 उद्यासाठीचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी प्राध्यापक ॲडव्होकेट जय मंगल धनराज उच्च न्यायालय मुंबई जे काही संविधान अभ्यासक आहेत ठाण्याहून आणि उद्यासाठी अध्यक्ष लाभलेले आहेत माननीय प्राध्यापक डॉक्टर मनोहर सिरसट बलवीन महाविद्यालय पेठ. तर या पुष्पासाठी उद्याच्या अशी उपस्थिती लावून हा यशस्वी करण्याची अपेक्षा या ठिकाणी या विचारमंचाच्या वतीनं आणि दुसरे एक निवेदन महत्वाचं या ठिकाणी करू इच्छितो मी की फ्रीडम फाउंडेशनच्या माध्यमातून जंगल बचाव जन आक्रोश रॅली निघणार आहे. तो दिनांक आहे 11/4/2025 आणि वेळ आहे 9 वाजता आणि रॅलीचा मार्ग राजमाता चौक पूर्ण शहरामध्ये रॅली फिरणार आहे. यासाठी सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग होणं आवश्यक आहे. काळाची गरज आहे कारण जंगल वाचले तर आपण वाचणार आहात, पर्यावरण वाचणार आहे. म्हणून अतिशय महत्वाचा विषय घेऊन या फ्रीडम फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम होणार आहे. आपण सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवावा. त्यासाठी अध्यक्ष ॲडव्होकेट जिनत प्रधान या निवेदन केलेली आहे. धन्यवाद.